लाईन गेली आहे तरी ते बटन पण नाही आवाज नाही ते बटन स्पीकर आहे का नाही आहे स्पीकर नाही साऊंड आहे जवळ घ्या जवळ परमपूजा परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाने आज आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम वैरागड परिसरामध्ये ठेवलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी येथे उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच सर्व सेवकांचे सद्गुरू महानजी बाबा जुनदेवजी स्वयं येथे उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच माता श्री वाराणसी आई स्वयं येथे उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच मार्गदर्शक सुधीरजी लांजेवार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. यमुताई लांजेवार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच आमच्या हळदी कुंकवाचे संचालक उषाबाई बाणबले हे सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच सेवक सेविका बाल सेवक उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. आई वाराणसी आई आपल्या बाबाला जशी साथ दिले होते, खांद्याला खांदा लावून सहभाग दिले, त्यानं बाबाला आधार दिले. बाबा तेव्हा आपल्या व्यवस्थेमध्ये गेले होते तेव्हा आईने बाबाला निराकारमध्ये राहिले आणि ज्यावेळी बाबा आपले सद्गुरू झाले तेव्हा बाबांनी आम्हा सेवकांसाठी दुःखी लोकांसाठी आपल्याला सहभाग दिले. काही नाही आपल्या रक्ताचा पाणी करून आम्हाला दुःखी लोकांना चांगले केले. आणि मी दोन शब्द बोलून माझा नमस्कार करतो. काही कळलं न कळलं माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तरी भगवान बाबा हनुमानजी क्षमा करते. तसेच मानसाकी बाबा जुंदेजी हे मला क्षमा करतील. तशीच माताजी वाराणसी आहे मला क्षमा करतील. मानव धर्माच्या शेवटीने आहेत लई हौशी पतीचे नाव घेते तीर संगतीच्या दिवशी. छान तुम्ही ताई बोलल्याबद्दल धन्यवाद. तसेच आमचे वनकीचे ललिताबाई बावणे हे आमचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच निवेदिता अंडे ह्या ताई सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. अरे भाऊ इकडे मागे खाली आहेत ना, येऊन जा ना. आहेत ना त्या घेऊन या ना दुसरे आहेत मागे खाली आहेत. या या माये ओ माये शेवक आहेत ना. या ना जी शेवक शेवक इकडे ना मागे आहे ना. जागा आहे जागा या भरपूर आहे. या या जी या मला ताई बावणे हे आपल्या दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना जागा या या पुढच्या आहेत ना. आहेत आहेत अजून पुन्हा काय काय ना पोटी बसला पण नाही बाय येत आहेत होते 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 काही नाही आमच्या आपण भगवंताला एकटेने प्रणाम करू. परमपूज्य परमात्मा सेवक वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजची हळदी कुंकवाचा कार्यक्रम वाराणसी आहे.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त आज चर्चा बैठक घेण्यात आली आहे. या चर्चा बैठकमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमान या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेवजी, सर्वांचे सद्गुरू, अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून दूर करणारे हे बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तशीच आमची वाराणसी आहे. सर्वांची शेवकींना साथ देणारी, शेवकाला साथ देणारी मातोश्री वाराणसी आहे. त्या आईच्यामुळं सौभाग्यवती झाल्या आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्या आईमुळं लाभला. यांना माझा कोटी कोटी प्रणाम. सेवक सेविका मंचकावर बसलेले सेवक यांचं नाव घेऊ शकत नाही, पण मला तर नावाची माहीत नाही. पण हे सर्व मंचकावर बसले या मंचकावर बसलेल्या सेवकांना माझा नमस्कार. बालगोपाळ सेवक सेवकी यांना माझा नमस्कार. हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्याचे कारण म्हणजे आमची वाराणसी आई सर्व सेवकांना साथ देणारी, वेळोवेळी मदत करणारी शेवकी आल्या. वाराणसी आई आमची सौभाग्यवती होत्या. त्या वाराणसी आईमुळे हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जिकडे तिकडे घेण्यात येत आहे. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व शेवकींनी गोळा झालो एकीमेकीचा हळदी कुंकवाचा मान देऊन आपण एवढे शब्द बोलून मी नमस्कार. धन्यवाद ताई. याच्यानंतर या वैरागड परिसरातील तुम्ही नाव लिहा म्हणा सगळ्याला. हो नाव लिहा. कोणाला नसेल नसेल नाही का ते एखाद्या पोरीला सांगा ना नाव लिहासाठी. नाव देऊन ठेवले असते ताई तुम्ही इथं मग कुठं कुठं घेतला असता. संध्याकाळ काय मला महत्व आहे का नाही. जा बोल कोणाला ते हात म्हणा. काही कार्यक्रमाला काय मर्यादा आहे का म्हणा. तुम्ही चर्चा बैठक किती वाजता ठेवता आणि हळदी कुंकू कार्यक्रम केव्हा. काहून जे काहून एवढा उशीर इकडे बसा. आले संध्याकाळी जेवायला जेवायला. दुसरं नाव घ्या ना. निवेदिता ताई अंडेल ह्या दोन शब्द सांगतील. यांना मी उषाबाई आहे. आमची सत्यवती बाई आहे. काय प्रणाम करायला काय बोलता नको बोलता. प्रणाम करा. बाबांना कामाला नाही काय बोलतायला नको बोलता, पण प्रणाम तरी केला पाहिजे तिथं. त्याला पुढे जाऊ दे. पुढे जाऊ दे. नाव लिहून टाका. नाव लिहून सत्यवती ताई धनकर ह्या दोन शब्द सांगतील असं मी त्यांना विनंती करतो. आता आपण त्याने भगवंताला भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्म साधण्याकरिता परमपूज्य परमात्माये सेवक मंडळ वचनबांधव
ज्याचा नसेल त्यांनी येऊन देत जाणार. अरे मायपाचा का मायपा कसा भोग्या भोग्या कोणा लावून टाकला वर लावले. हॅलो हॅलो आवाजच कमी काढतो. हॅलो. फुल फुलांनी आभार आपले जपले, फुल फुलांनी आभार आपले जपले आणि सर्व सेवक सेविकींचे आभार आपले मानले, सर्व सेवक सेविकींचे आभार आपले मानले. आता दादा मला काही म्हणायला आपल्याला तयारी करायची सृष्टी बांगले हे डान्स करते. बरं आम्ही इकडे झाला आमचा काम. घेऊन येते टूल घेऊन घेऊन राहू प्रत्येक नाही बरोबर नाही रे कशी कलवड कपडा कसा कपड्या ना कपड्यामुळे रेग्जिनचा कपडा तो काटांचा कपडा तू याच्यावर नाही पाकवर रे बापू पाकवर आपला असा पाक ना तो असा नाही का इथे नाही का भोग्यात नाही येते येते नमदा पुढे जा तुम्ही जा ज्योती 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 मानकर यांनी स्टेजवर यावं. मानवर नाही काहीतरी बोल हो ना तर पोच घेत म्हणतो मानकर परवीचा भाऊ नाही बरं वेळ आहे अजून 4 घंटे जेवणाला जेवणाला 4 घंटे रुचीचं आपण पक्क्या शेवका कोण घेतले तांदूळ पक्क्या शेवका कोण तांदूळ जास्त काळा म्हणून 4 काळा
त्याचा पोस्टर आहे ना माझ्या कर्मचाऱ्याच्या बाहेर तर बोलते शुभांगी धनगर हे आपला थोडक्यात अनुभव सांगेल. अनुभव सांगा बाया तुम्ही आपला आपल्या जीवनातला काय. आता आपण सर्व मिळून भगवंताला प्रणाम करू. भगवत प्राप्तीकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूरच्या वतीने आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम वैरागा इथे आयोजन केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये सेवक सेविका स्वामी भगवान बाबा मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महांते बाबा गुरुदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. मातोश्री वाराणसी आहे. मार्गदर्शक साहेबांना माझा नमस्कार. सेवक सेविका यांना माझा नमस्कार. मले माझ्या लग्नाले 7 वर्ष झालेले होते. म्हणजे मूलबाळ नव्हता. मी बाबाचे कार्य केलं आणि या कार्यामध्ये मी बाबाले म्हणलो मी तुझे कार्य करीन. माझी गोद भरली तर मी तुझ्या भवनामध्ये येईन. मी गेलो होतो भवनाले बाबाच्या. नागपूरला गेलो, मोढ्याला गेलो. 3 महिन्याचा बाळ होता. माझा मुलगा 3 महिन्याचा होता. मी नागपूरला गेलो होतो. म्हणजे फायदा झाला. मी त्याचे कार्य सतत करत करत राहील. 4 तत्व 3 शब्द पाचण्यावर मी जीवनात काढी अशी भगवंताले मी सत्यवचन देतो. याला जीवनात मी कधीच विसरणार नाही. यांना माझा नमस्कार. तेच बघा आणि तेच तुमची आहे कुणाला अनुभव सांगा ना कच्च्या शेवकातून कोणी जात असेल विचारा ना. यायला विचारा का नाही कच्च्या शेवकातील अनुभव. मार्गात येण्याचे कारण विचारा. मार्गात मार्गात येण्याचे कारण सांगते एकमेकांना विनंती करतो. आपण सगळे मिळून सलाम करू. आता सांगितले ताईनं तसेच मी केले. आम्ही पण बाबाचे कार्य केले. आता ताईने सांगितले ते झाले होते. आम्ही पण तेच केले. तेच केलं नको मला सांगा ना. तुमचं उदाहरण द्या ना. आम्ही बाबाचे कार्य केले. आम्ही दोघे मिळून विचार केले. पण आम्ही जिकडे तिकडे फिरलो पण आम्हाला काहीच फायदा झाला नाही. पण आमची आमोरीवाली ताई आहे त्यांनी सांगितले का आम्ही घेतलेले मार्ग आहे ते मार्ग घ्या अशी म्हणून सांगितले. आम्ही आरमोरीला आपले भोये सर त्यांच्याकडे गेले. तेथे आम्ही मार्ग घेतले. तेथून आम्ही कार्य केले आणि त्यानंतर आम्ही वैरागडमध्ये आम्हाला इकडे पाठवले. आपले नांदेवाड साहेब यांच्याकडे पाठवले.
आता लांजे बाबासाहेबांकडून आम्ही जागेचे कार्य केले. जागेचे कार्य करून खरेनी आम्ही पक्की सेवक झाले. सर्व बरोबर आहे. सर्व सुख समाधान सगळं सुखी समाधान आहे. माझी पोरगी आहे, आता 6 वर्षाची झाली आहे. मुलगी झाली मला. सगळं काही चांगलं आहे. सुखी आहोत आम्ही. बाबांनी आम्हाला सगळं काही समाधान दिले. सगळं काही आमचे जे काही ते वाईट होते ते पण आमचे वाईट हे निघून गेले आणि आम्ही सगळं सुखी आहोत. माझी मुलगी आहे. तिकडचे असणार होत्या सुखी झाली असेल तर मी माफी मागतो. नमस्कार. नमस्कार. लताबाई बांबोले हे आपले संकलन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि दीपकजी बांबोले हे सुद्धा आपले संकलन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. वर्षा बांबोले हे आपले 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. बरं माईक जोरात घे. जोरात माहित गेले. परम पूज्य परमात्मा एक सेवक पोरी बारी आहेत ते दिसते. वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम वैरागड परिसरामध्ये ठरविला आहे. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी येथे उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. आपले सगळ्यांचे सद्गुरू महानत्यागी बाबा दुंदेवजी हे सुद्धा येथे उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच सगळ्यांची मातोश्री वाराणसी येथे उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार. आमचा मार्गात येण्याचा कारण मी सांगते. माझ्या गड्याच्या भोवताल 7-8 गाठी आल्या होत्या. खूपच आग व्हायची. नाकापर्यंत गड्या डोक्यापर्यंत आग व्हायची. खूपच दवाखाने फिरलो आम्ही. सोनोग्राफी काढलो, सिटी स्कॅन काढलो. गाठी निघायच्या पण नॉर्मलच निघायच्या. झाडपट्टी औषधी सुद्धा खाल्लो, डॉक्टरही फिरलो पण आरामच गाठी व्हायच्या नाही. आगच व्हायची. मग थकून गेलो. मग असेच आमच्या घराजवळचे विजयजी धंद्रे यांच्या घरी गेलो. ते मार्गात या म्हणले. मग आम्ही 2-3 दिवस त्याच्या घरी जाऊन बसलो. फायदा वाटला. त्याच्यानंतर आम्ही मार्गात गेलो. मार्गात गेल्यानंतर आराम वाटला पण गेल्याच्या नंतरही माझ्या गळ्यामध्ये जास्त आग सुरू झाली. पाठीपर्यंत तर डोक्यापर्यंत जास्त पसरली. नाकाबोल उजव्या साईडच्या जिभेपर्यंत. मार्गात गेल्यानंतरही मी ब्रह्मपुरी नागपूरपर्यंत आम्ही 2घेच जण दवाखाने फिरायचे. कोणाला सांगत नव्हतो. सांगल्यावर असं वाटत होता का हे मार्गात जाऊनही यायचा त्रास कसा का नाही थांबला म्हणून. कारण माझा सासरा दारू पित होता लपून. आणि आम्ही घरी विचारलो का तो नाही पेताव असा खोटा बोलायचा. मग मी भगवंताचा शब्द ठेवलो. दररोज ठेवायची. माहीत झाला होता का हा दारू पिताय म्हणून पण आम्ही लक्ष नाही. डोळ्याने पाहिल्याशिवाय विश्वास कसा का ठेवायचा म्हणून आम्ही लक्ष नाही दिलं. मग मी भगवंताच्या समोर दररोज शब्द ठेवायची की भगवंता माझा सासरा दारू पिताय म्हणून आम्हाला माहीत झाला आहे पण डोळ्यानं पाहिल्याशिवाय आम्ही विश्वास कसा ठेवू.
मग मी शब्द ठेवायची, भगवंता हा जर दारू पित असेल तर खरोखरच घरी तो दारू पिऊन आला पाहिजे डोळ्यासमोर. दररोज शब्द ठेवायची. तर काही दिवसाने तो खरोखरच दारू पिऊन घरी पडून आला होता. आम्ही 2 वेळा त्याला 2 वेळा माफी दिलं होतं. त्याच्यानंतरही तो दारू काही सोडलं नाही. आता शेवटी तो आम्हापासून दूर आहे. आणि दूर झाल्याच्या नंतर माझ्या गळ्यातील आग ज्या गाठी होत्या त्या आपोआपच नाहीशा झाल्या. आगही बंद झाली. आता आम्ही सुखी समाधानी आहोत. माझ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर स्वयं भगवान बाबा हनुमान जे उपस्थित हे मला क्षमा करतील. तसेच बाबा सद्गुरू महात्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा मला क्षमा करतील. वाराणसी आई हे सुद्धा मला क्षमा करतील. आणि सेवक सेविका बालसेवक यांना माझा सगळ्यांना नमस्कार. सृष्टीताई बांगले हे डान्स करते. डॅमचं नाव सांगा ना. त्यांचं नाव डॅमचा बोल बोल. इकडे पुढे ये बाई. इथे इथे हा कॅमेरा भेटले. हा गाण्याचे बोल आहेत. बस झाल्या तुमच्या सह्या झाल्या का तिकडच्या पूर्ण? इकडून यावं. गाण्याची बोल आहे मानव धर्माची शान. जमत आहे का तसा?
आता झालेले डान्स बद्दल 20 रुपये हा घ्या घ्या. आता झालेल्या डान्सला नामदेवजी धनकर यांच्याकडून 20 रुपये, तसेच देवरावजी बांबळे यांच्याकडून 50 रुपये ह्या पैशाचा स्वीकार. तसेच सुनीताबाई बांबळे हे 20 रुपये, तसेच दीपकजी बांबळे हे 20 रुपये हे पैशाचा स्वीकार. बांबळे हे राहुलजी बनकर हे 50 रुपये, भास्करजी गुलमरे हे 30 रुपये, चंदूजी मानकर हे 20 रुपये, लताबाई बांबळे हे 50 रुपये, राकेश गोंगुर्ले हे 10 रुपये, तुकारामजी मेश्राम हे 100 रुपये. योगेश मुळावी हे 20 रुपये ह्या सर्व पैशाचा स्वीकार स्मृतिताई बांबळे हे करतील यांना मी विनंती करतो. त्याची आईकडे देऊन द्या. आईकडे सगळं धन्यवाद म्हणा. नमस्कार नमस्कार हा नमस्कार नमस्कार म्हण. नमस्कार 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 घे नमस्कार. सर्वांना नमस्कार म्हण बाई. जोरानं म्हण. जोरानं म्हण. राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. माझ्या बाबा राग पाणी घ्या ना रे. पाणी ओय बापू ओय भोंडेजे पाणी घ्या ना. इकडे मला लागते पाणी घ्या ना. घ्या ना ज्याला पाणी लागते घ्या घ्या ना. पाणी घ्या ना इकडे. सुजाता बांबळे हे आपले डान्स करतील. गाण्याचा गोळा आहे माझ्या बाबांनी जिंकला हा गड सत्यमोर्याचा प्रेमाने. हळदी मागे हो ते बघ का शेवट. आता आपण सार्वजनिक असल्यामुळे आपल्या घरी गेलं नाही तर सार्वजनिक काम म्हटल्यानंतर तुम्ही समजा उशीर गेले तरी काही गरज नाही. फक्त तुम्हाला करता येते असं नाही म्हणत. काम करता येते. लताबाई बांबळे हे आपले अनुभव सांगतील आपण कसे जात त्यांना नव्हते उशीर होते मग 12च्या नंतर करता येते. आपली झाली झाली मी तर म्हणतो माझी तारीख करू मी मोठी घाई करू लागली. पण आता माझं काम आहे, आपण तिथे झाली कारण ते सार्वजनिक कार्यक्रम आहे ना. तिथे झाली तरी झाला म्हणून. नाही ऐकत आईच्या विषय बोला ना. आईबद्दल बोला. आईबद्दल बोला. आई मातोश्रीच्या बद्दल बोला ना. ते बाबाला काही साथ दिलं. सांगा ना कुठून. काम तुमचं आहे त्याची. प्रणाम करून या झाडाची सगळ्याची चांगली भोंगे काऊन नाही म्हणतो बोलले चांगलं पाहिजे त्याला ऐकून गेलं पाहिजे. सेवक झुलाए सेविकाएं झुलाए. थांबा म्हणा थोडा हा म्हणा पहिला होत्या उद्या म्हणा. हा भावने नाही आम्ही पात्रिकर ते पात्रीकर कोणती आपले बोला ना काय सांगा ना. वनकी हा भावने आपले मिस्त्री साहेब ना. अनुभव सांगा. तो माहिती साधा हरामी तो माहिती.
माय बरोबर नाही का तोंडाजवळ घ्या तोंडाजवळ. थोडं घ्या जवळ घ्या जवळ. माय पण त्याच्या जुने होऊन गेले माईप जवळ घ्या बाई तोंडाच्या. माईप जवळ. परमपूज्य परमात्मा एक आले पाहिजे आवाज असा बोलत आहे. हॅलो अरे पाणी घ्या ना इकडे का बाबू बाकीच्या पोरी बरी नाही का परमपूज्य परमात्मा अरे किशोर इकडे पाणी घ्या नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे पोरी बारी पाणी आजच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी तौफुकदार यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा सुखदेवजी तौफुकदार यांना माझा प्रणाम. तसेच लाडकी वाराणसी आई तौफुकदार यांना माझा प्रणाम. तसेच सेवक सेविका बालसेवक तौफुकदार यांना माझा नमस्कार. मी मार्गात घेण्याचं कारण म्हणजे माझ्या घरी सुख शांती नव्हती राहत. ह्या देवाक त्या देवाक धर्माक जाण्याचा त्रास होऊन गेलो मी. कोणत्याही यती तेती नाचवून पोराला माझ्या सुख नाही. कोणत्या काळाचा कोणत्या देवीमध्ये गेला होता असाच दुसऱ्याच्या याच्यानं निवड आपल्या आपण बल पडला डोक्यावर तेथून थोडासा वाचला. एक वेळ कोणत्या हांडी फोडमध्ये झाला तो हांडीची काडी त्याच्या डोक्यावर मारले होते तेथून थोडासा वाचला. सगळा काही करू त्रासून गेलो. येते तेती नाचून असा माणसाचा जीव त्रासून गेला होता. आता कोणता उपाय ठरलाय आता एकच आहे म्हणून कोणत्या याच्यात नाही. दारू बिरूची व्यसन नव्हती म्हणा आमच्या घराण्यामध्ये काचीच नव्हती. नाही कोणत्या पत्त्याची दारूची काचीच नव्हती. पण आता ह्या निस्त्या तब्येतीसाठी कोणत्या लोकांच्या मड्या निवड माणसाचा जीव त्रासून गेला होता. येती तेती जाऊ जाऊ त्याच्यासाठी आम्ही पहिला माझ्या लहान दिरानं मार्ग घेतल्यावर त्यांचा पाहून सऱ्या माझा मुलगा नाही मम्मी आम्ही हा मार्ग घेऊ. मार्ग घेण्यात माझा मुलगाच तयार झाला. मग आम्ही झालो त्याच्या मागं चौघै मायलेक मार्ग घेतलो. मार्ग घेतल्यानुसार आम्हाला नाही का कोणताच त्रास म्हणून झाला नाही. त्याला सुख शांती सगळ्याच काही राहायला लागला. कोठीही जाईल तरी त्याला त्रास होणार नाही असा म्हणून आम्हाला चांगला सुख शांती राहत होता. एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो मी. नमस्कार. ह्याच्यानंतर वैरागड परिसरातील शेवकीनताई नको नको अंग पुसायचं अंग. नाही नाही खराब होते खराब होते. कोणाला बोलत असतील तर बोला ना. सांगा अनुभव कोणी सांगा ना आपल्या असतील तर. मार्गात येण्याचं कारण आहे. हा पहिले प्रणाम प्रणाम करून घ्या. प्रणाम प्रणाम घेत जा. प्रणाम घेत जा म्हणलं. डान्स घ्या. गेला का गाण्याचे बोल आहे बाबा हनुमाना. डान्स करत आहे श्रेया बानवले. प्रणाम करा. प्रणाम सर्वजण. पहिलं प्रणाम घ्या. प्रणाम घ्या. आपण भगवंताला एकटीनं प्रणाम करूया. आता आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. तेल टाकून द्या. गाणं जरा तेल टाकून द्यायची. श्रेयताई बानवले हे डान्स करत आहेत. गाण्याचे बोल आहे बाबा हनुमाना. होतं लावले आता. बरोबर आले बिचारे.
अजी तुम्हाला एक निरोप म्हणून. हा वाळवाचा आता स्पष्ट आण आण बापू का माय का झाला का झाला तो सेटिंग अबे नको अबे फट तुम्ही बिलकुल ओके ठेवत जा आप थंडा दिसते आता. माहेरले आमच्या पुढच्या वर्षी डान्स शिकवा लागते हा. बस मग आता कार्यक्रम दरवेळेस ठेवतात. होत नको हे. माहेरी आमचा डान्स करते हा, वापर. असं असं त्याची वय होत नाही त्यामुळे घेत राहते. तो जवान होत राहते. नाही डेट कधी लावला का नाही असा तर तो आपला डिग्री करते आपला डिग्री करते त्याला दुसऱ्याच्या मुलावर नाचून थांबा. डिग्री करते आवाला द्यायची मोबाईल तो बरं झाला आपल्याला तीन आधीची आठवण काढून टाकलं. नाही मी आपलं जुना होता ना. नाही तो येता हळदी कुंकवात बस होता. नाही नव्हता पण नाही ते गेले ते जुने ते तेवढं नाही करत. याला पद्धतशीर ठेवा. ठेवा ना तुम्ही ठेवणार कोणाला करायचं काही नाही आम्हाला कारण उलटा तो ठेवण्यामध्ये चांगलं ठेवा लागतं. हो? त्याला लावून ठेवला तरी चांगला होता. हे तरी तारीख ना तारीख टाकायला पाहिजे. नाही नाही तरी ते थोडीच राहते तरी दोन बदलवलं नाही. मातोश्री नव्हता खालचा नव्हता परमपूजी परिवार वगैरे तुम्ही हाही नव्हता गेला त्याचा बैठक नव्हती. त्याचा बैठक कोण गेली हारमोनीचा बोर्ड पाहिलं नाही कुठे नाही मोबाईल वाले नाही तर सेटिंग करायला राजा नाचाल बाय संगा नाचाल जा तू बाय संगा नाचाल जा बरं जा बरं थांब थांब चालेल हो ते आवाज एवढे जोरात ना नको बा नको बा बरं बरं ते खायला चिकन नाही जिसके भी दिल में
धन्यवाद प्रियाताई. माईर धनकर बाबाचे सेवक यांच्याकडून 10 रुपये, देवराजी बानवले यांच्याकडून 20 रुपये, पवन लांजेवार यांच्याकडून 20 रुपये, तुकारामजी मिश्रा यांच्याकडून 20 रुपये ह्या पैशाचा स्वीकार प्रियाताई करेल. नमस्कार. सर्वांना नमस्कार. उषा पवन लांजेवार हे स्टेजवर यावे अशी मी त्यांना विनंती करतो. उषाबाई धनकर हे आईबद्दल 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. आता आपण सर्व मिळून भगवंताला प्रणाम करतो. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म एक साधना करता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी हे उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी हे उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच आमची आई वाराणसी ह्या आमच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच या कार्यक्रमाच्या हळदी कुंकवाच्या अध्यक्षा यांना माझा नमस्कार. तसेच संचालकताई यांना सुद्धा नमस्कार. तसेच आमचे मार्गदर्शक साहेब यांना माझा नमस्कार. तसेच बालगोपाल सेवक सेविका उपस्थित आहेत,
यांना माझा नमस्कार. आमची वाराणसी आहे हे अत्यंत म्हणजे दुःखी कष्टी गरीब आपल्या सेवकांना आमच्या म्हणजे सद्गुरू महात्यागी बाबा जुमदेवजी यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली आणि त्यांच्या त्यागामध्ये त्या सुद्धा आपला सहभाग दिला आणि आपल्या सेवकांना आपल्या गरीब सेविकींना सुद्धा मार्गदर्शन केल्या आपल्या म्हणजे पतीला सहभाग दिला. एवढेच बोलू शकते मी. जर माझ्या हातून काही चुका झाल्या किंवा माझ्या बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर स्वयं भगवान बाबा हनुमानजी हे आम्हाला क्षमा करतील. तसेच आमचे सद्गुरू महात्यागी बाबा हे सुद्धा आम्हाला क्षमा करतील. तसेच आमची वाराणसी आई हे सुद्धा आम्हाला क्षमा करेल. तसेच मार्गदर्शक साहेब हे आम्हाला क्षमा करतील. आमचे अध्यक्ष संचालक ताई ह्या सुद्धा आम्हाला क्षमा करतील. तसेच आमचे सेवक सेविका ह्या सुद्धा आम्हाला क्षमा करतील. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद ताई. डान्स घ्या ना भाषण घेत जा. डान्स घेत कोण आहे, कोण बोलणार जागेश्वरी भोंडे हे डान्स सादर करत आहेत. गाण्याचे बोल आहे नाचेंगे गाएंगे. सर का तुम्ही सर कोण जाता परमात्मा
बाकी वैसे अब ज्यादातर वक्त किस में जाता है? आलस में इनको मैं बोल के थक गया हूँ, मैं गॉल्फ खेल रहा हूँ, चलो मेरे साथ थोड़ी बॉलें मार लो। नाही नाही थांबा थांबा. होता होता. तिचं गाणं असं झालं. कोणता कोणता गाणे बरोबर नाही गेलं. त्या दुसऱ्या गाण्यावर घे बाई. आता झालेल्या गीताबद्दल बक्षीस पात्र म्हणून मिळालेले बाबाचे सेवक राहुल बनकर यांच्याकडून 50 रुपये, बाबाचे सेवक कुंडलिकी भोंडे यांच्याकडून 50 रुपये, बाबाचे सेवक किशोरजी गोंडोफोडे यांच्याकडून 20 रुपये, बाबाचे सेवक चंदूजी मानकर यांच्याकडून 20 रुपये. ह्या सर्व पैशाचा स्वीकार आता केल्यास काही नाही स्वीकार करा. नमस्कार. नमस्कार. दुर्गाताई दुमाने हे आपला अनुभव सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रणाम करा मला. प्रणाम. नवीन सांगा ना, नवीन वाला. आता आपण सगळे जण एकट्याने एका भगवंताला प्रणाम करूया. बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम, परमात्मा प्राप्ती करता कर्म करण्याकरता परमपूज्य परमात्मा सेवक नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे. तर या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता आपल्या सर्वांचे भगवान बाबा हनुमानजी तुलसी यांना माझे प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जोगदेवजी तुलसी यांना माझे प्रणाम. आपल्या सर्वांच्या आई मातोश्री वाराणसी आई तुलसी यांना माझे प्रणाम. अध्यक्ष संचालकांना माझा नमस्कार. सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी सर्व सूर्यजीचे नाव घेते, सर्वांचे मान राखतो. नमस्कार. अनुभव आता काही माझ्याकडे आहेच नाही सांगायलाही. आता मी काय सांगू, काय बोलू. सगळं काही मिळालंय बाबाच्या कृपेने मला. सगळं काही सुख समाधान आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बस एवढंच बोलते मी. सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद ताई.
वैरागड परिसरातील शेवकीनताई ह्या डान्स करत आहेत. ह्या त्यांच्या गाण्याचे बोल आहे मानव धर्माला पुढे नेणे. माझा बंधू माझा भाऊ. थांब थांब ना. काय टाकले आहेत ते तोच आहे ना. आता आपण सर्व मिळून भगवंताला एकट्याने प्रणाम करूया. महान त्यागी बाबा जुगदेव जी को प्रणाम. परमात्मा पुढच्या साईडला ते पाल नाही का तुझे. मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ. हे माझ्या सेवका आपल्याला ओके तो होत्या इकडे पुढे सर का कॅमेरा घ्या त्याच्यामध्ये बँकेत गेली आहे व माझ्या सेवका हे माझ्या बंधू. माझ्या सेवका हे माझा बंधू. माझ्या सेवका हे आमने सामने लावा लागतं. माझं नाव लावा बरोबर डायरेक्ट गाना 400 हो गया मग नाही का पहिले माझ्या सेवका हे माझा बंधू. नाश्ता नव्हतं ना येईल अन्न उचलून गाणा हो गया हो गया. माझ्या सेवका हे माझा बंधू. माझ्या सेवका हे माझा बंधू. हे माझा भाऊ. मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ. हे माझ्या सेवका हे माझा बंधू. हे माझा भाऊ. मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ. Thank you.
परमात्मा एकच आहे, निराकारी तो भगवंत आहे. आत्मा परमात्मा एकच आहे, निराकारी तो भगवंत आहे. सदा नाम घ्या बाबा हनुमानजी, या जीवनाचा सार्थक आहे. सदा नाम घ्या बाबा हनुमानजी, या जीवनाचा सार्थक आहे. सूत शक्तीची भक्तीची मना मनात लावत जाऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ. महात्यागी बाबा धुमदेवजी, ज्यांनी मानव धर्म रचिला. महात्यागी बाबा धुमदेवजी, ज्यांनी मानव धर्म रचिला. मानव धर्माच्या उन्नतीसाठी ज्यांनी तन मन झिजविला. मानव धर्माच्या उन्नतीसाठी ज्यांनी तन मन झिजविला. माझ्या बाबाला बाबाला कसं का विसरून जाऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ. धन्य माझी वाराणसी आहे, ऊन सावली बाबांच्या राही. धन्य माझी वाराणसी आहे, ऊन सावली बाबांच्या राही. अर्पण केली तिने काया, पती परमेश्वर सर्व काही. अर्पण केली तिने काया, पती परमेश्वर सर्व काही. तिचा आदर्श आदर्श डोळ्या पुढे या ठेवू, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ, मानव धर्माला पुढे नेऊ. हे माझ्या देव माझ्या बाबाच्या नावानं कुंकू लाविले आईन, माझ्या बाबाच्या नावानं कुंकू लाविले आईन, कुंकू लाविले आईन, कुंकू लाविले आईन, कुंकू लाविले आईन, कुंकू लाविले आईन. माझ्या बाबाच्या नावानं कुंकू लाविले आईन, माझ्या बाबाच्या नावानं कुंकू लाविले आईन. खेडोपाडी जाऊन बाबानं शिवकाला हो साधविले, शिवकाला हो साधविले, शिवकाला हो साधविले. देवा वाराणसी आईने बाबाला हो साथ दिले, बाबाला हो साथ दिले, बाबाला हो साथ दिले. माझ्या आईच्या त्यागानं माझ्या आईच्या त्यागानं सेवक झाला समाधान, माझ्या आईच्या त्यागानं सेवक झाला समाधान, सेवक झाला समाधान, सेवक झाला समाधान, सेवक झाला समाधान, सेवक झाला समाधान. माझ्या बाबाच्या नावानं कुंकू लाविले आईन, माझ्या बाबा
तिथे संक्रांतीच्या दिवशी धन्यवाद ताई. विद्याताई बांबले हे आपले 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. आईविषयी माहिती सांगा. हॅलो. आता झालेल्या डान्स बद्दल देणगी मिळाली आहे तरी राहुलजी बनकर बाबाजी सेवक यांच्याकडून 100 रुपये, कुंडलिकजी भोंडे यांच्याकडून 50 रुपये, किशोरजी गोटोफोळे यांच्याकडून 20 रुपये, चंदू मानकर यांच्याकडून 20 रुपये हे देणगी स्वीकार केले. कैंसिल करना नहीं जाओ. अत्याचार झालेल्या डान्सबद्दल हे काही पैसे आले आहेत हे स्वीकार करा. खूप आभारी आहे सर्वांना. आता आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा प्रणाम. महान त्यागी बाबा देव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज वैरागड इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जोंदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच सेवक सेविका बाल सेवक यांना माझा नमस्कार. मी छोटासा अनुभव सांगत आहे. माझा मोठा भाऊ खूप दारू प्यायचा. इतका दारू प्यायचा की सकाळी तो चहा न पिता तो दारू प्यायला जायचा. जेव्हा माझे पतिदेव सुद्धा दारू प्यायचे, माझा मोठा भाऊ सुद्धा दारू प्यायचा. पण एक वेळा असं झाला की माझा मोठा भाऊ माझ्या घरी आला. तेव्हा आम्ही मार्गात होतो. घरी आल्यावर मी माझ्या मोठ्या भावाला सांगितली की भाऊ माझ्या घरी दारू पिऊन जमत नाही. तर तो म्हणे मले का ताई म्हणे का माझ्याजवळ पैसे नाही आहे. मी म्हणलो का मी तुला 50 रुपये देतो, तू हे 50 रुपये घे आणि तू आपल्या गावाला निघून जा. पण माझ्या भावानं तसं नाही केलं. माझा भाऊ पुन्हा त्या 50 रुपयाची दारू पिऊन पुन्हा माझ्या घरी आला. जेव्हा तो घरी आला, संध्याकाळची वेळ होती, पाऊस येत होता, पावसाळा होता. तेव्हा संध्याकाळची वेळ होती. पुन्हा तो माझ्या घरी आला. तेव्हा माझ्या पतिदेवाने म्हटले की तुझा भाऊ दारू पिऊन आला आहे.
तर मी म्हणलो थांबा, तुम्ही काहीच त्याला बोला नको, मीच त्याच्यासोबत बोलतो. आणि मी माझ्या मोठ्या भावाला डायरेक्ट सांगितली की तू माझ्या घरी राहायचा नाही. माझा भाऊ म्हणत होता का मला थोडीशी तरी जागा दे, मी तुझ्या घरी बाहेर राहील, पण मला काढू नको. पण मी त्याला सांगितलं का माझ्या घरी जमत नाही दारूवाला माणूस. तू जेव्हा माझ्या घरी राहशील तेव्हा मी तुला झोपासाठी जागा देईन, पाणी देईन प्यासाठी, पण तू काही कर, पाणी येतात तर तू कोठी जाऊन राहा, पण तू आपल्या गावले निघून जा. तेव्हा माझ्या मधव्या गावनी त्याला दुसऱ्याच्या घरी नेऊन थांबवलं त्याला रातभर. आणि पुन्हा सकाळी उठून जेव्हा तो माझ्या घरी आला तेव्हा त्याला मी इतकी शिवा दिली, माझ्यापेक्षा मोठा आहे पण मी त्याला इतकी शिवा दिली आणि त्याला आपल्या मार्गाबद्दल खूप काही सांगितलं. पण जेव्हा तो घरी गेला तेव्हा म्हणत होता का एवढा हिचा मार्ग, ह्या मार्गाला मस्त हे करते, दारू पिऊन गेला म्हणून का होते, स्वतःचे रिश्ते विसरते का, असा म्हणजे काहीतरी तो बडबडत होता. पण त्याचा मोठा मुलगा माझ्या घरी जेव्हा तो 5-6 वर्षाचा असेल तेव्हापासूनच माझ्या घरी येऊन राहायचा. सकाळी आम्ही जेव्हा सकाळी उठून आंघोळ करत होतो, विनंती करत होतो, तेव्हा तो म्हणजे त्याला असं वाटत असेल की मी भगवंताच्या याच्यामध्ये यावा. तेव्हा तो माझा भाषा मला म्हणाला का आका म्हणे तुम्ही सकाळी उठता, रोज विनंती करता, तर मी तुमच्या विनंतीला बसू का. मी म्हणलं बाबा मला हे समजत नाही, पण मी आपल्या कार्यकर्त्याला विचारतो आणि तुला सांगतो. तेव्हा कार्यकर्त्या साहेबांना फोन लावला तेव्हा कार्यकर्ते साहेब म्हणाले की त्याची इच्छा आहे, लहान आहे, बसू द्या, पण एवढंच का त्याच्या अंगावर जे धागे दोरे आहेत ते त्याच्या अंगावरून काढून टाका. तेव्हा मी त्याच्या माझ्या भाषाला विचारलो बाबू तुझ्या अंगावर काही धागे आहेत का. तो म्हणे नाही आहेत का काही, पण त्याच्या गळ्यामध्ये एक लाकेट होता. त्या लाकेटावर हनुमानजीची आणि शंकराची मूर्ती होती. मी त्याला रोज सकाळी उठवत होतो, न उठवता तो सकाळी उठून रोज आमच्या घरी विनंतीला बसायचा. सकाळी विनंतीला, सायंकाळी प्रार्थनेला. पण त्याच्या गळ्यामध्ये जो लाकेट होता तो रोज बेडवर पडून राहायचा. तो रोज सकाळी पाहायचा आणि तो गळ्यामध्ये टाकायचा. एक दिवस मी त्याला म्हणलो बाबू तू रोज सकाळी उठतेस आणि हा तू का बांधतेस. आका म्हणे आजपर्यंत मी जेव्हा हा लाकेट बांधत होतो तेव्हा तो हा सुटत नव्हता, पण जेव्हापासून मी तुमच्या घरी विनंतीला बसत आहो तेव्हापासून हा गळ्यातला लाकेट माझा रोज पडते म्हणे. मी म्हणलो बाबा तू विनंतीला बसत आहे त्याच्यामुळे हा तुझ्या गळ्यामध्ये लाकेट राहू नाही, ठेवायचा नाही, हा काढून फेकून दे. तेव्हा मी तो लाकेट काढून त्याच्या गळ्यातून फेकून दिलो. मी तेव्हा त्याला सांगायची की बाबा तू अशी भगवंताला आमच्या बाबाला सांग का माझा पप्पा मार्गात आला पाहिजे आणि हा मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. तर खरंच का म्हणे असा होईल का म्हणे. तो हो म्हणलो, खरंच होईल म्हणलो, कारण तुझा लहान आहे, भगवंत तुझी नक्की ऐकल म्हणे. तेव्हा तो माझा भाषा रोज तो सांगत असेल ते मला माहीत नाही, भगवंताला माहीत. पण 8-15 दिवसाच्या नंतर पुन्हा माझ्या वहिनीचा फोन आला का विद्या म्हणे आम्ही तुमच्या मार्गात येतो. मी म्हणलो हो तू मार्गात येतेस, पण भाऊ कसा करते माहीत नाही, कारण आता मार्गात येईल आणि नंतर दारू चालू करेल तर पुन्हा मग मला नको म्हणू का काही झाला बा मार्गात गेलो नाही आले असा झाला. माझ्या वहिनीने मला म्हटले का विद्या म्हणे हा असाही नाही तरी दारू पिऊन मरतेस, त्यापेक्षा मार्गात आल्यावर मरून तरी जाईल किंवा दारू सोडून तरी देईल. तर ठीक आहे म्हणलं. नंतर माझे पतिदेव आणि माझ्या गावचे ज्येष्ठ सेवक रामाजी मेश्राम हे दोघेही मिळून वाखरीला गेले. त्या गावामध्ये परमात्मा एक मार्ग म्हणजे काय असते हा माहीत नव्हता अगोदर. म्हणजे ते मार्ग कशाले म्हणते ह्या गावामध्ये त्या मार्गावर प्रचारच नव्हता. तेव्हा सगळे जण म्हणायचे का हा बेकार आहे, हा कधीच दारू सोडणार नाही, तुम्ही याला फुकट हे करत आहात, समोर काय झालं तर तुम्हाला येईल. पण माझी बहिणी मला म्हणाली होती की मार्गात आल्यावर तो दारू तरी सोडेल किंवा मरून तरी जाईल. म्हणून मला विश्वास होता का माझ्या बहिणीचा विश्वास आहे म्हणजे माझा भाऊ आज ना उद्या नक्की दारू सोडेल. तेव्हा मग त्यांनी ठेंगरी अगोदर सेवाभावी नव्हती, आता सेवाभावी झाली. तेव्हा ते ठेंगरी कार्यकर्त्याकडे गेले. ठेंगरी कार्यकर्त्याला पण नवल वाटला, कारण ठेंगरी कार्यकर्ता माझ्या भावाला ओळखत होता का हा दारूपेया माणूस आहे. त्या गावातून माझा भाऊ इतका म्हणजे फर्स्ट नंबरवर होता, कोटी पडून राहिली, कोणाकडून पैसे मागून नेली, त्याची दारू पेणी म्हणजे पूर्ण हे झाला होता. जेव्हा त्यांनी मार्गात आले तेव्हापासून माझा भाऊ अजिबात दारूच्या आहारी गेला नाही. त्या याच्याने त्या गावातील लोकांनी त्याचा सत्कार केला, त्याला व्यसनमुक्ती पुरस्कार सुद्धा दिला.
तेव्हापासून आता माझं भाऊ सुखी समाधानी जीवन जगत आहे. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद ताई, खूप छान अनुभव सांगल्याबद्दल. अरे बापू चहा येतो का ना? अरे चहा बनवा. चहा ना बनवला का पाटील? चहा बनवा ना. चहा साखर वगैरे सुजाताताई बांगुले हे डान्स करत आहे, गाण्याचे बोल आहे. माझ्या बाबांनी जिंकला हा गड सत्य मर्यादा प्रेमाने. नाही तर आमच्या घरी जा, काहीतरी करा, गॅस वगैरे. हा इथे सांगल्या का पाहिजे बोट लावा म्हणा तुम्ही. विटा लावा लागतो. विटा लावा म्हणा. हो साहेब, थोडे लक्ष द्या इकडेच का माडा माडा पिठा गिटा. नाही दुसऱ्यानं दूध पेटवा ना, दुसऱ्यानं दूध पेटवा. चिवडा नको द्या आता, सध्या चाय द्या, नंतर चिवडा. मग होते जेवण. काय कार्यक्रम मध्ये चालू आहे? हा मोबाईल टाका तिकडं, मग नाही खेळा तिकडे साईडला ठेवून ते पडद्याच्या. तू एकटं कुठे जाशील? आणि हा मोबाईल झाला दिला आवाज करा ना, आवाज. माझ्या बाबानं